हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची, पेपर पॅटर्न कसे काढायचे आणि ते अस्तरवर ठेवून स्टिचिंग कसे करायचे, तर ते देखील आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण अगोदर 36 साईजच्या पेपर पॅटर्न काढून घेणार आहे कटोरी ब्लाऊजचे. त्यानंतर आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप सावकाश पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कोणी नवीन शिकणारे जरी असतील त्यांना देखील समजेल असे आणि खूप सोपी पद्धत आहे. तुमचे देखील काही चुका होत असेल बघा, कटोरीचा जो टक्स आहे तो तिरका होत असेल, शोल्डर उतरत असेल, तर त्यासाठी यामध्ये काही टिप्स सांगितल्या जातील. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला, हे मेजरमेंट घेतले. ब्लाऊजची उंची 13 आहे, छाती 9 आहे, कमर 7.25 आहे, कटोरी 5.6 ची, पुढचा गळा 5.5 आहे, मागचा गळा 9 इंचाचा आहे, बाही 5.5 इंचाची, दंडघेर 5 इंच आहे, शोल्डर जे आहे ते 5.5 इंच घेणार आहे आणि मोंडा जो आहे तो 5.6 इंच घेणार आहे. तर इथे मी तुम्हाला एक ड्राफ्टिंग काढून दाखवते आपल्या कशा पद्धतीने ब्लाऊज असणार आहे. म्हणजे ड्राफ्टिंग असली की आपल्याला समजतं का आपलं ब्लाऊज अशा पद्धतीने तयार होणार आहे. पुढे आय हुक पट्टी असणारी ब्लाऊजला, त्यानंतर इकडे देखील, त्यानंतर क्रॉस पट्टी आणि कटोरी, 6 टक्स आहे कटोरी. तर हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊज असणार आहे. तर चला, आपण या मेजरमेंट नुसार 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते इथे सविस्तरपणे आता बघणार आहे. ते इथे मी हा कार्डशीट पेपर घेतलाय, हा डबल फोल्ड आहे, हा बघा, कारण बॅक आणि फ्रंट हे दोन्ही सोबतच काढणार आहोत त्यासाठी. तर हे बघा, सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायची. इथून मी असं टेप ठेवते, ब्लाऊजची उंची घेते. तर ब्लाऊजची उंची किती आपली 13 इंच आहे, तर 14 इंचावर मी इथं मार्किंग करते. तसाच टेप ठेवून पुढे देखील एक 14 इंचावर मार्किंग करून घेते, म्हणजे आपली लाईन जी आहे ती सरळ होईल त्यासाठी. तर हे बघा, लाईन सरळ देऊन घेतली आपण स्केलने. त्यानंतर इथे वरती बघा, आपल्याला शोल्डर टाकायचे. तर 36 साईज नुसार आपल्याला शोल्डर टाकायचे 5.5 इंच. इथं 5.5 इंचावर मी मार्किंग केली. त्यानंतर टेप पुन्हा असाच ठेवायचा आहे बघा, आणि तिथून आपल्याला मोंढ्याची मार्किंग करायची. आता 36 साईज नुसार आपण मोंढ्याची मार्किंग करणार आहे 5.6 इंचावर. त्यानंतर इथून देखील चेक करून घ्यायचंय 5.5 इंच. स्केलने आपण हे मार्किंग जे आहे दोन्ही ते जोडून घेऊ. ते बघ, दोन्ही जोडून घेतले. त्यानंतर इकडनं गळारुंदी घ्यायची. गळारुंदी आपल्या साईज नुसार आपण घेणार आहे 2.5 इंच. इथे मी 2.5 इंच गळारुंदी घेतली. त्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचंय. तर पुढचा गळा किती आहे, 5.5 इंच पुढचा गळा आहे, पण त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन देणार का, तर वरतून शोल्डर जॉईंट साठी अर्धा इंच जाईल, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच प्लस करायचंय. 5.5 आहे तर 6 इंचावर मी इथे मार्किंग करते बघा. त्यानंतर इकडनं गळारुंदी घेतली 2.5 इंच. म्हणजे वरती जी गळारुंदी घेतली, खाली देखील सेम तशीच घेतली आपण, आणि तशी एक लाईन बॉक्स बनवून घेतलाय. तर इथं आपण आपला जो गळा आहे तो राऊंड शेप आहे, त्यामुळे इथं राऊंड शेप आपण ड्रॉ करून घेऊ. कटोरी ब्लाऊजला शक्यतो हा पुढचा गळा जो असतो तो गोलच असतो. तर इथं बघा, हा राऊंड शेप मी असा ड्रॉ करून घेतलाय. त्यानंतर बघा, ही जी आता मोंढ्याची जी मार्किंग केली तिथं आपल्याला मार्किंग करायची छातीची. तर छातीची घडी कशा पद्धतीने काढायची ते इथं बघा, छाती 9 इंच आहे. हे बघा, छाती 9 इंच आहे, यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायची, म्हणजे किती होईल आपलं 11 इंच. तर आपली घडी किती असेल 11 इंचाची. तर इथून आपल्याला छातीची घडी टाकायची 11 इंच. हे बघा, इथून असं टेप ठेवायचा असं, आणि इथं 11 इंचावर मार्किंग केली. आता इथं 11 इंचावर केली, इथं खाली आपण किती इंचावर करणार आहे, तर ते कमरची मार्किंग आहे. तर कमरची मार्किंग किती आपली 7.25 इंच. हे बघा, 7.25 इंचावर एक मार्किंग करायची. त्यानंतर आपण बॅक साईडला 1 इंचाचा टक्स घेत असतो, त्यामुळे त्या टक्सचं देखील मार्किंग घ्यायचं इथे 1 इंच, आणि आपली शिलाई मार्जिन 2 इंच. असं बॉक्स बनवून घेऊ. इकडे देखील सेम. इथून आपल्याला चेक करून घ्यायचंय 5.6 वरच आपण लाईन देणार आहोत, कारण आपली जी लाईन आहे मोंढ्याची ती 5.6 वर आहे. इथे देखील 5.6 वर, कारण आपली जर असं तिरपी होऊन जाईल त्यासाठी मोजून घ्यायचं. हे बघा, असा बॉक्स बनवून घेतला. त्यानंतर इथून क्रॉस मध्ये मार्किंग करायची. तर ती किती करायची, बॅक पार्टला करायची 1.5 इंचावर,
फ्रंट पार्टला करायची आहे 1 इंच अशी मार्किंग करून घ्यायची आणि मोंड्याचा जो शेप आहे तो आपण इथं ड्रॉ करून घेऊ। इथे मी हा जो कार्डशीट पेपर आहे तो फिरवून घेते बघा आणि इथं आपण मोंड्याचा शेप जो आहे तो ड्रॉ करून घेऊ। तर बघा फ्रंटचा दिला, बॅकचा देखील सेम देऊन घेते। हे बघा दोन्ही शेप मोंड्याचा देऊन घेतले, बॅक आणि फ्रंटचे। कार्डशीट पेपर पुन्हा जसा होता तसा ठेवू आपण। त्यानंतर बघा आपल्याला पुढची मार्किंग करायची आहे ती म्हणजे क्रॉस पट्टीची। तर क्रॉस पट्टी किती घेणार आहे आपण, इकडनं फिटिंगच्या साइड कडनं घेणार आहे 2.5 इंच आणि इकडनं एक मार्किंग करणार आहे 2.5 इंचावर आणि एक करणार आहे 3.5 इंचावर। हे बघा आता ही वरती का केली, क्रॉस पट्टी आपली सरळ नसते, थोडे क्रॉस मध्ये असते, तिला शेप द्यायचा आहे। त्यासाठी अगोदर आपण हे 2.5 इंचाचे दोन्ही जे मार्किंग आहे ते अगोदर जॉईन करून घेऊ। हे बघा हे जॉईन केलं, त्यानंतर इथे जे 1 इंच वरती मार्किंग केलंय ना ते इथे मी असं शेप देऊन घेते बघा, म्हणजे आपली क्रॉस पट्टीचा शेप असा तयार होईल। तर आता मग इकडनं किती झाली मार्किंग 3.5 इंच आणि इकडनं किती झाली 2.5 इंच, समजलं। त्यानंतर आपल्याला कटोरीची मार्किंग करायची। तर कटोरी किती आहे 5.25 इंच, इथं 5.25 मार्किंग करतीये। इथं पुढे थोडस वरती घेऊन आपण पुन्हा एक 5.25 मार्किंग करू आणि हा जो पहिला मोंडा आहे बघा, जो पहिला मोंडा आहे तिथून टेप ठेवायचा क्रॉस मध्ये आणि 2.5 इंचावर इथं मार्किंग करायची। हे बघा इथं 2.5 इंचावर केली, त्यानंतर गळ्याच्या साईडने हे बघा हा जो आपण बॉक्स बनवला आहे इथून असा टेप ठेवायचा आणि वरती 1 इंचावर मार्किंग करायची। इथे केली, अशी मार्किंग आपण जोडून घेतली। आता आपण याला शेप देऊन घेऊ। इथे मी अगोदर ह्या ज्या लाईन आहे त्या स्केलने ड्रॉ करून घेतली आणि इथून आपण हा असा कटोरीचा शेप इथे ड्रॉ करू बघा। इथे मी असा कटोरीचा शेप ड्रॉ केलाय। हे बघा अशा पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घेतलाय। तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने कटोरीचा शेप द्यायचा आहे। आता आपण कटिंग करून घेऊ। इथे मी हे जे कटोरीची मार्किंग केली फ्रंट आणि बॅकची ते आपण आता कट करून घेऊ। इथे मी कट करून घेते बघा। त्यानंतर इकडनं जी लाईन ड्रॉ केली तिथून कट करायचंय आपल्याला। त्यानंतर हा बघा हा जो आपला बॅकचा मोंडा आहे तो कट करू, म्हणजे बॅकचा मोंडा कट केल्यानंतर फ्रंट आणि बॅक दोन्ही पण बाजूला बाजूला होती, कारण इथे जॉईंट आहे बघा। आता आपण बॅकचा मोंडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला। तर बघा बॅक साइडचा जो मोंडा आहे तो कट करून घेतला। आता इथून हा पेपर जो आहे तो जॉईंट आहे, तो आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे असा। तर बघा आता हा झाला आपला बॅक पार्ट आणि हा झाला आपला फ्रंट पार्ट। आता बॅक आपण बाजूला ठेवू, म्हणजे आपल्याला आता फ्रंट वरच जे मार्किंग आहे ते कट करायचे। इथं बघा आता ही क्रॉस पट्टी जी आहे ड्रॉ केलेली ती कट करून घेऊ अगोदर आपण। आता जशी मार्किंग आहे सेम त्या पद्धतीने क्रॉस पट्टी कटिंग करायची। इथे मी क्रॉस पट्टी कट करते बघा। क्रॉस पट्टी कट केली, त्यानंतर हा पुढचा गळा आणि मोंढा कट करून घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा। तर त्यासाठी मी अगोदर पुढचा जो गळा आहे तो कट करून घेते बघा। पुढचा गळा कट केला, त्यानंतर हा जो फ्रंटचा मोंढा आहे तो कट करून घ्यायचा। इथून आपण तो पण कट करून घेऊ, पुढच्या साईडचा जो मोंढा आहे तो। हे बघा मोंढा देखील पुढच्या साईडचा कट केला। आता आपल्याला कटोरी कट करायची। आता जशी मार्किंग आहे त्या पद्धतीने मी कटोरी कट करून घेते। हे बघा अशी आपण कटोरी कट करून घेतली। फ्रंट देखील कट झालाय, क्रॉस पट्टी पण कट झाली। आता कटोरी वाढवण्यासाठी मी दुसरा पेपर घेते। तर बघा क्रॉस पट्टी वाढवण्यासाठी मी दुसरा असा कार्डशीट पेपर घेतलाय आणि आता हा बघा तुम्हाला कोणा दिसत असेल तर अशी क्रॉस पट्टी आपल्याला तिरपी ठेवायची, इकडनं आणि इकडनं बघा अशी तुम्हाला तिरपी दिसत असेल।
क्रॉस सॉरी कटोरी कधी पण वाढवताना क्रॉस मध्येच ठेवायची, तेव्हाच तुमच्या कटोरीचा जो शेप आहे छान येईल आणि फिटिंगला देखील छान बसेल. त्यासाठी मी जशी ठेवली तुम्हाला देखील सेम त्याच पद्धतीने ठेवायची आणि इथं मार्किंग करून घ्यायची बघा. तर जशी आहे तशी आपण कटोरी वाढवून घेऊ. इकडे देखील सेम. तर हे बघा अशी कटोरी आपण वाढवून घेतली. आता आपण ही सॉरी जी मूळ कटोरी ती ड्रॉ करून घेतली. आता ही कटोरी आपल्याला वाढवायची. तर बघा आता आपण इकडनं जे आहे ते 1.25 इंच वाढवू. हे बघा इथून 1.25 इंच वाढवायचं. त्यानंतर इथून देखील सेम 1.25 इंच वाढवायचं. आपल्या साईज नुसार आपण 1.25 इंच वाढवणार आहे. त्यानंतर इथून अर्धा इंच आणि इकडनं देखील अर्धा इंच बघा. आता अगोदर आपण ही स्केलने इकडे जॉईन करून घेऊ. तसं जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर हे जे अर्धा इंच आहे हे देखील आपल्याला जॉईन करायचंय बघा. तर बघा इथं असं जॉईन केलं. त्यानंतर आपल्याला बघा इथून ते इथपर्यंत या कटोरीचा सेंटर घ्यायचा. इथून आपण असा टेप ठेवू. सेंटर वर एक मार्किंग करू. मार्किंग केली त्यानंतर तिथून आपल्याला 1.5 इंच खाली मार्किंग करायची. बघा इथे 1.5 इंच खाली मार्किंग केली. आता हे जे वाढवलेलं अंतर आहे आपण ते आपल्याला तिथे जॉईन करायचंय बघा. इथे असं हे देखील सेम इथे अशा पद्धतीने आपण ही कटोरी वाढवून घेतली. आता आपण वाढवलेली कटोरी कट करून घेऊ. इथं बघा मी कट करून घेतली. जशी मार्किंग आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची. त्यानंतर इकडनं त्यानंतर बघा हा जो गळा आहे तो कट करून घेऊ आपण. तर बघा अशा पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती वाढवून घेतली. 36 साईज नुसार आपण कटोरी वाढवून घेतली. त्यानंतर बघा कटोरीचे हे दोन्ही टोक असे एकावर एक ठेवायचे. ठेवले त्यानंतर तुम्हाला जर इथं थोडस 1-2 लाईन इतका गॅप वाटत असेल, आता तुम्हाला दिसत नसेल पण हे बघा 1 लाईन इतका गॅप आहे, तर तुम्ही असं कट करून घेतला. तर कट करून घेतला. अशा पद्धतीने आपण 36 साईजची जी कटोरी आहे ती इथे वाढवून घेतली. आता आपण स्लीव कशा पद्धतीने कट करायची ते बघणार आहोत. आता बघा जी बाही कटिंग करायची त्यासाठी मी हे बघा फोल्ड कार्ड शीट पेपर घेतलाय. ही बघा ही फोल्ड बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे आणि ही देखील ओपन बाजू आहे. तर आपल्याला यावर बाही कटिंग करायची, पण त्यासाठी आपल्याला अगोदर काय लागणार आहे बाहीसाठी ते म्हणजे बॅक आणि फ्रंटचे जे मोंढ्याचे राऊंड आहे ते चेक करून घ्यायचे. तर इथं आपण बॅकचा घेऊ अगोदर. आता हा बघा हा बॅक पार्ट घेतलाय मी. वरतून अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचंय कारण ते शोल्डर जॉईंट साठी जाणार आहे. अर्धा इंच सोडून द्यायचं आणि पूर्ण हा जो मोंढ्याचा राऊंड आहे तो चेक करायचा. तो किती येतोय आपलं 9.5 इंचाला एक लाईन कमी. तर इथं 9.5 इंचाला एक लाईन येतोय. त्यानंतर आपण फ्रंटचा घेऊ. फ्रंटचा देखील आपल्याला चेक करून घ्यायचंय. बॅकचा 9.5 इंचाला एक लाईन कमी आहे. वरतून सेम अर्धा इंच सोडून द्यायचं, शोल्डर जॉईंट साठी जातं ते. त्यानंतर हा राऊंड चेक करू. तर हा किती येतोय 9.25 इंच. किती येतोय फ्रंटचा येतोय 9.25, बॅकचा येतोय 9.5, कारण एकच लाईन इतका फरक आहे. तर आपण 9.5 धरून घेऊ. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचंय इथून बाहीची लांबी टाकायची. तर बाही कितीची आहे आपली, तर बाही आपली 5.5 इंचाची आहे आणि अस्तरची बाही आहे त्यामुळे 1 इंच प्लस करतील. त्यानंतर आपल्याला या फाईटसाठी आतमध्ये मार्किंग करायचं आहे ना, तर काय करायचं टेप असा इथून फोल्ड करायचा आणि इथं मार्किंग करायचं. बघा असं मार्किंग केलं. बाहीची जेवढी लांबी त्याच्यात 1 इंच प्लस केलं. तिथून टेप फोल्ड केला आणि त्याच्या सेंटरवर मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा टेप असा ठेवायचा आहे. बॅकचा किती आला होता आपला जो मोंढ्याचा राऊंड येतो 9.5 इंच किंवा 9.5 इंचाला एक लाईन कमी. तर इथे मी 9.5 इंचाला एक लाईन कमी असं मार्किंग करून घेते आणि आतमध्ये शिलाई मार्जिन घेणार आहे 2 इंच, कारण आपण ब्लाऊजला पण 2च इंच घेतली.
इथून आता अगोदर आपण काय करू, हा गॅप चेक करू. तर हा किती आहे, 3.25 इंच. तर सेम हा देखील 3.25 इंच पाहिजे आपल्याला, कारण मागे पुढे नको व्हायला त्यासाठी. त्यानंतर इकडे देखील एक लाईन अशी ड्रॉ करू. त्यानंतर बघा हे 2 इंचाचं जे मार्किंग आहे तिथून आपल्याला इथं असं क्रॉस मध्ये मार्किंग ची जी लाईन आहे ती ड्रॉ करायची. बघा अशी क्रॉस मध्ये मार्किंग ची लाईन ड्रॉ करायची. आता ही तिरपी लाईन ड्रॉ केली आपण, तिचं आपण सेंटर काढून घेतो. इथे मी टेप ठेवती आणि सेंटरवर असं मार्किंग करते. बघा आता इथं सेंटरवर एक मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथून एक इंच मार्किंग करायचं आणि 1.25 इंच मार्किंग करायचं, 2 मार्किंग करायचे. त्यानंतर ही सेंटरवर जर मार्किंग केलंय तिथून पुढे आपल्याला एक इंच मार्किंग करायचंय, इथून 2 इंचावर. त्यानंतर त्या 2 इंचापासून मध्ये 1/2 इंच हवे. बघा असं मार्किंग केलं. आता स्लीवचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करते. बघा अगोदर आपल्याला जो फ्रंट बॅकचा आहे तो ड्रॉ करायचा आहे. तर मी बॅक पार्टचा इथं स्लीवचा शेप ड्रॉ केला. त्यानंतर फ्रंटचा ड्रॉ करायचा आहे. ते बघा फ्रंट आणि बॅक दोन्ही पण स्लीवचे जे शेप आहे ते ड्रॉ केले. आता आपण चेक करून घेऊ बॅकचा किती आला होता. तर सेम बॅकचा जो स्लीवचा राऊंड आहे त्यावर मी ठेवून चेक करते किती आला होता. 9.5 इंचाला एक लाईन कमी ना, इथं 9.5 इंचाला एक लाईन कमी. आणि पुढचा किती आला होता मोंढ्याचा राऊंड, 9.25 इंच. तर सेम आपण इथून 9.25 इंचावर देखील एक मार्किंग करून घेऊ. पुढचा जो राऊंड आहे तो चेक करून घेते. बघा इथं 9.10 इंच. आता एकच लाईन इतका फरक आहे तर त्याच्या दोघांच्या मध्ये एक लाईन आहे ती मार्किंग करते. एक 9.10वर मार्किंग आहे आणि एक 9.5 ला एक लाईन इतकी कमी. तर आता ह्या दोघांचा सेंटर काढला. इथं आपल्याला घ्यायचंय तो म्हणजे दंडघेर. तर दंडघेर किती आहे, 5 इंच आहे. शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. त्यानंतर आपण ही जी लाईन इथं शी ड्रॉ करू. बघा अशा पद्धतीने आपण स्लीवची मार्किंग करून घेतली आणि ड्राफ्टिंग देखील करून घेतली. आता आपण ती कट करून घेऊ. बघा अगोदर आपण आहे ना जो बॅक साईडचा स्लीवचा आकार असतो तो कट करायचा असतो, नंतर फ्रंटचा कट करायचा असतो. तर बघा बॅकचा कट केला. आता इथे मी फ्रंटचा कट करून घेते. तर बघा अशा पद्धतीने आपण स्लीव देखील कटिंग करून घेतली. आता आपले 36 साईजच्या कटोरी ब्लाउजचे सर्व पॅटर्न आपण कट करून घेतले. तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व पॅटर्न कट केले. तुम्हाला काही डाऊट असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा. आपण या ब्लाउजची स्टिचिंग या पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. या अस्तरचं ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं, पॅटर्न कशा पद्धतीने ठेवायचे तर ते या पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन ऍड झालं असेल म्हणजे नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा आता आपल्या जे व्हिडिओ आहे त्याखाली हाईटचं एक बटन येतं बघा, ते देखील प्रेस करत जा. म्हणजे त्याने हाईट भेटल्याने म्हणजे स्टार भेटता, बाकी काही नाही, फक्त स्टार भेटता. तर हाईटचं बटन आहे ते देखील क्लिक करत जा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय.